So, once again, good morning to all of you, and welcome on page number 26. And our topic is speech development. So, there are three important stages while developing any kind of speech. So, the first point is there content. So, content means ashay or a theme, we can say. So, which points are included in content? Please check. Number one, greeting and introduction of the topic. So when we start your speech or you deliver your speech, that time what will be the beginning? एखाद्या स्पीचची सुरुवात करत असताना तुम्हाला कशा प्रकारे सुरुवात करायची असते, त्याला ग्रेटिंग आणि इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक म्हटलेलं आहे. ॲज वी से की आपण भाषणाची किंवा एखाद्या स्पीचची सुरुवात करताना आपण गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, आय एम XYZ फ्रॉम SP पब्लिक स्कूल, आय एम स्टडिंग इन 10th क्लास, अशा प्रकारे आपण खऱ्या अर्थाने सुरुवात करत असतो. किंवा त्याचबरोबर ऑनरेबल चीफ गेस्ट, प्रेसिडेंट ऑफ द फंक्शन, then teachers, parents and all my dear friends, today I am talking about. आणि अबाउट नंतर आपण ज्या विषयानं वर बोलणार आहात त्या विषयाचं आपण खऱ्या अर्थानं टायटल त्या ठिकाणी एक्सप्रेस करत असतो, त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रीटिंग अँड इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक. So this is the first point. Then what is next? Exposition of main theme or clarity of message or organized thoughts and ideas. So after introduction, you have to expose the main theme. Means what you are going to speak ऑन पर्टिक्युलर टॉपिक. तुम्ही ज्या विशिष्ट अशा विषयावर बोलणार आहात, that topic is important here. Means you have to create, you have to expose the actual theme or clarity of message also. Means what message you want to show your students or the audience, that is important. So while delivering any kind of speech, you have to organize thoughts and ideas also. So what kind of thoughts you are delivering, expressing in front of the audience, so that is important here. So this is the second point. Then what is next? Moral and practical application with examples. So in your speech, what moral message that you want to convey? म्हणजे तुम्ही तुमच्या भाषणामधून श्रोते वर्गाला, प्रेक्षकांना काय संदेश देणार आहात, काय तुम्हाला त्याच्यातून मॉरॅलिटी शिकवायची आहे, or what is the ethics that you want to express from or convey from your speech. With different types of examples, वेगळ्या प्रकारची उदाहरणं तुम्ही संदर्भानुसार देऊन तुमच्या भाषणामध्ये एक ऑडियन्सला, प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं एक मेसेज देऊ शकता. देन द लास्ट पॉइंट इज कन्क्लुजन, आणि तुम्ही मग शेवटी समारोप करू शकता भाषणाचा तुम्ही किंवा तुमच्या स्पीचचा. दीज आर द इम्पॉर्टंट पॉइंट्स. Then the second stage is a speaking presentation. म्हणजे एखादं प्रेझेंटेशन करत असताना तुम्ही स्टेजवर और इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स, व्हॉट इथिक्स दॅट यू हॅव टू मेंटेन, कोणत्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागते, त्याच्यामध्ये आपण स्पीक प्रेझेंटेशन या पॉइंट मध्ये पाहू शकतो. सो नंबर वन, verbal clarity, pronunciation of words, voice modulation and projection. So you have to pronounce your speech clearly. ते तुम्ही जे बोलत आहात, जे प्रेक्षकांना उद्देशून तुमचे विचार मांडत असतात, ते स्पष्ट असावे. That is the pronunciation. What you are speaking, that will be clear message to the last audience of that auditorium. त्या प्रेक्षागृहामध्ये, सभागृहामध्ये जेवढे काही प्रेक्षक श्रोता वर्ग उपस्थित आहे, त्या शेवटच्या श्रोत्यापर्यंत स्पष्ट
तुमचे उच्चार, तुमचे विचार समजले पाहिजेत, ऐकायला आले पाहिजेत. त्याला आपण काय म्हणतो? verbal clarity or pronunciation of words. Then you have to also concentrate voice modulation and projection. So you can't speak in same level. एकाच स्तरामध्ये तुम्ही बोलू नये, म्हणजे तुमच्या आवाजातील चढ उतार खऱ्या अर्थानं होण्याची आवश्यकता आहे. जे तुमचे विचार तुमच्या संदर्भानुसार तुम्ही कशा प्रकारचे स्टेटमेंट्स वापरत आहात, किंवा कोणत्या वाक्याला तुम्हाला कमी आवाज करायचा आहे आणि कोणती वाक्य ठासून किंवा मोठ्या आवाजामध्ये, चढत्या आवाजामध्ये सांगायची आहेत, त्याचंही आपणाला खऱ्या अर्थानं स्किल किंवा नॉलेज असलं पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो? व्हॉइस मॉड्युलेशन अँड प्रोजेक्शन. Then the second point is here presentation or speaking style. That is a mannerism. So everything has a manner, a system, style. प्रत्येक गोष्टीला एक स्टाईल असते, विशिष्ट प्रकारची शैली असते. So how you are presenting, what kind of speaking style you are using here, म्हणजे तुम्ही प्रेक्षकांच्या समोर जर स्टेजवर असाल तर तुम्हाला ऑडियन्स आय कॉन्टॅक्ट खऱ्या अर्थानं महत्वाचा आहे. So you can't speak by seeing in a single corner or up and down. तुम्ही बोलत असताना वर किंवा खाली किंवा एकाच कोपऱ्याला कुठेतरी लक्ष केंद्रित करून बोलत असाल, so that is not an impressive speech here. So what is important? You must see the audience. That is a face-to-face communication we can say, or audience eye contact. प्रेक्षकांच्या, श्रोता वर्गाच्या डोळ्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पाहता आलं पाहिजे, किंवा समोरासमोर त्याला आपण फेस टू फेस कम्युनिकेशन म्हणतो. जे प्रेक्षकांच्या डोळ्याला डोळे लावून खऱ्या अर्थानं आपल्याला बोलायचं आहे. दॅट इज अ सेल्फ कॉन्फिडन्स हिअर यू कॅन प्रेझेंट, or ability to keep the audience engaged. When you conduct face to face communication, then you are able to keep the audience engaged. त्याच वेळेस तुम्ही काय करू शकता? प्रत्येक ऑडियन्सला एंगेज ठेवू शकता. And then the audience also concentrate your every word of the speech. आणि अशाच वेळेस तुम्ही काय करता? तर तुमचे प्रेक्षक सुद्धा तुमच्या प्रत्येक शब्दाकडे कॉन्सन्ट्रेट करत असतात. Okay. Then the next point is there confidence, gestures, and expressions. So confidence is very important while presenting any kind of speech or presentation on the stage. तुम्ही ज्यावेळेस ऑडियन्सच्या समोर जाता त्यावेळेस तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे, आणि त्याचबरोबर गेस्चर्स आणि एक्सप्रेशन्स, तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तुमच्या हालचाली यालाही खऱ्या अर्थानं महत्व आहे. मीन्स यू आर प्रेझेंटिंग युअर स्पीच verbally and non-verbally. So overall presentation is important, म्हणजे सर्वांगीण व एक उत्कृष्ट प्रकारचं जेव्हा तुम्ही स्पीच देत असता त्यावेळेस तुमची बॉडी लँग्वेज, तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव यालाही महत्व आहे, आणि त्याच वेळेस तुम्ही स्टेज करेज सुद्धा वाढवण्याची गरज आहे. Means you must have a courage, a daring to face the audience. प्रेक्षकांना सामोरे जाण्याचं तुमच्यामध्ये जर धाडस असेल तरच तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. अँड इफ देर इज अ सेल्फ कॉन्फिडन्स अँड नो फिअर ऑफ फेसिंग ऑडियन्स, प्रेक्षकांच्या समोर जाण्यास तुम्ही घाबरत नसाल तर युअर स्पीच विल बी अँड इम्प्रेसिव्ह आउटस्टँडिंग. त्यावेळेस तुमचं भाषण, तुमचं वक्तृत्व, तुमचं बोलणं, तुमचे विचार हे खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या किंवा श्रोता वर्गांच्या मनावर परिणामकारक ठरू शकतं, इम्प्रेसिव्ह. सो दिस इज द सेकंड स्टेज ऑफ स्पीच डेव्हलपमेंट. म्हणजे तुमचं स्पीच जर डेव्हलप करायचं असेल
तर या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. देन द लास्ट स्टेज, युजफुल फ्रेजेस अँड व्होकॅब्युलरी, म्हणजे महत्वपूर्ण उपयुक्त अशा प्रकारचे जे वाक्यप्रचार असतील, म्हणी असतील, सुविचार असतील, काही विधानं असतील, काही कोटेशन्स असतील, शब्द संग्रह असेल किंवा अलंकारिक शब्द असतील तर त्याचा वापर या ठिकाणी केलेला दिसून येतो. मग कशा प्रकारची महत्वपूर्ण वाक्यरचना असते, फ्रेजेस असतात, ते आपण चेक करूया. नंबर 1, इट्स प्लेजर टू सी यू ऑल, असंही तुम्ही खऱ्या अर्थानं म्हणू शकता. तुम्हा सर्वांना या ठिकाणी पाहून मला आनंद होतोय. किंवा आपण असंही म्हणू शकतो, आय एम हॅपी टू सी यू टुडे, और यू कॅन से इट्स गुड टू सी यू ऑल हिअर. अशा प्रकारची स्टेटमेंट तुम्ही पाहू शकता, वापरू शकता. देन सेकंड, टुडेज टॉपिक इज, तुम्ही विषयाचं तुमच्या जर प्रेझेंटेशन करत असाल तर तो कोणत्या विषयावर तुम्ही बोलणार आहात ते कसं सांगाल, तर अशा प्रकारे तुम्ही स्टेटमेंट करू शकता, टुडेज टॉपिक इज, और माय टॉक इज अबाउट, अशाही प्रकारे तुम्ही म्हणू शकता, और माय टॉपिक इज. या तिन्ही पद्धतीने तुम्ही तुमच्या विषयाबद्दल बोलू शकता. द नंबर 3, द पर्पज और एम ऑफ दिस स्पीच, तुमच्या या स्पीचचं एम काय आहे, उद्दिष्ट काय आहे, दॅट यू हॅव टू एक्सप्रेस हिअर. The next point is I will focus on one or two or three major issues, म्हणजे तुम्ही कोणत्या मुख्य घटकावर फोकस करणार आहात, that you have to state there, तुम्हाला ते तिथं स्टेट करायचे, सांगायचं आहे. And number 8, if you have any question feel free to ask me. आणि शेवटी तुम्हाला हेही म्हणायचं आहे भाषण तुमचं स्पीच संपल्यानंतर, की तुमच्या स्पीच मध्ये जर श्रोता वर्गांना काही अडचणी असतील, काही शंका असतील, एखादी कन्सेप्ट त्यांना अंडरस्टँडिंग झाली नसेल, तर तुम्ही शेवटी त्या प्रेक्षकांना उद्देशून बोलू शकता, की तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता, काही प्रश्न असतील तर ती तुम्ही विचारू शकता, आणि ते फ्रीली आस्क, म्हणून तुम्ही काय म्हणाल, इफ यू हॅव एनी क्वेश्चन फील फ्री टू आस्क मी. So these are the three stages and important aspects while presenting any kind of speech, or how we develop our speech. आपण आपलं स्पीच कशा प्रकारे डेव्हलप करू शकतो, तर या पॉइंटच्या आधारे आपल्या बोलण्यामध्ये एक उत्कृष्टपणा किंवा एक विकासात्मकता किंवा प्रगती घडवून